रूपात देवा तुला शोधू कुठ अरे शोधू कुठ देवा तुला शोधू कुठ गवळणी 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 आयला राव गवळणी गेल्या कुठं आयला देव आला तर आमच्याकडे कोण पण लक्ष देत नाही पेन द्या बघा ह्याला आता सुचायला लागलं पेन द्या बोलतोय पेन द्या कुठं कुठं शोधलं तुला आणि हे काय माझ्या आधी तू इथं हजर देवा तू नाही म्हंटल देवा जरा सारखेपणाचा फायदा घ्यावा सारखेपणाचा आपल्या दोघात कुठल्या अँगलने सारखेपणा आहे रे नाही देवा काय माहितीये का संदीप आणि प्रसाद नावाची जोडी लय फेमस आहे पण लोकांना हे माहित नाही की संदीप कोण आणि प्रसाद कोण म्हणजे नेमकं अजय अतुल सारखं झालंय आपलं म्हणजे लोकांना अजय अतुलची गाणी आवडतात पण दोघांमधला अजय कोण आणि अतुल कोण हे लोकांना माहित नाही म्हणून म्हटलं जरा फायदा घ्यावा अजून किती फायदा घेणार आहेस माझा हा? तेव्हा आता गवळणी येतील हा. तेव्हा दूध तुम्ही घ्यायचं हा. साय मला द्यायची ताक तुम्ही घ्यायचं हा. लोणी मला द्यायचं दही तुम्ही घ्यायचं तूप मला द्यायचं देवा जावईस का माझा हे म्हणजे एकही सीट निवडून न येता मला उपमुख्यमंत्री पद द्या असं म्हणण्यासारखं आहे तुला का देऊ लोणी मी हा बर 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 देवा द्यायचंय ते दे नाही तर नको देव कसं आहे देवा तुम पहले भी मेरे दोस्त थे आज भी मेरे दोस्त हो मैं मारता नहीं बेड़ू कुड़ी और सलामत रहे कृष्ण भी देख जोड़ी आठवले आठवली आहे तुला आठवले आपण इथे का आलोय गवळणी कुठे आहेत हा देवा आता गवळणी तिकडनं येतील हा. हा तर वरच्या अंगाने येतील हा. तर तुम्ही वरच्या साईडला लक्ष द्यायचं मी खालच्या साईडला लक्ष द्यायचं पेंद्या काय बोलतोस तू लाज वाटते का तसं नाही देवा म्हणजे तुम्ही वरती बघायचे तिथून हांडे दिसतात का बघायचे हांडे हा. आणि मी त्यांच्या फुटप्रिंट कडे बघणार ओके 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 बोलव लवकर गवळणींना बोलव कुठे कुठेच गवळणी आले आले चला चला गवळणी या बिगी 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 1 2 3 स्टार्ट स्टॉप 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 आता तुझ्यावर राजा ए मावशे अगं स्टॉप म्हणजे जागच्या जागी फ्रीज व्हायचं अरे मुर्द्या तुझा मुर्दा बसविला मरी आईच्या डोहात तुझ्या तिरडीचा माला बाबू तिरडी नाही तिरडीची काहीच गरज नाही मला असं बांबूवर ठेवला ना तरी मी जातो स्मशानात ए चपट्या नाकाच्या माकडा कोण आहेस कोण तू रे अगं मावशी मी याला ओळखलं इकडे हा अगं नॅशनल पार्कच्या समोर हा फुगे विकतो फुगे ए मावशी गॅसचे फुगे असल 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 हवा मारून मारून काय अवस्था झाली बघा बरं ते जाऊ दे तो फुगा कितीला दिला मावशे देवा देवा चष्मा लाव तिकडे जाशील देवा तिथे तिथे. मावशे मी फुगा नाहीये मला ओळखलं नाही थांब माझी ओळख दाखवतो तुला ठीक आहे कट्टी तर कट्टी 12 पट्टी 12 महिने बोलू नको लिंबाचा पाला तोडू नको कट्टी अगं ए देवाने जनार्दन पर्वत उतरला होता जनार्दन नाही रे गोवर्धन गोवर्धन पर्वत उचलला होता नाही ओळखलं नाही थांब दुसरं दाखवतो प्रदर्शन चक्र प्रदर्शन नाही रे सुदर्शन सुदर्शन चक्र माफ कर देवा माफ कर देवा तेव्हा जाऊ दे मी माझी ओळख तुम्हाला वेगळ्या पद्धतीने करून दाखवतो वाजीव रे हे मी गराजा सुनी गाई गवळ्याच्या वळतो ग मी गराजा सुनी गाई गवळ्याच्या वळतो ग अन गान गाऊनी जनी संग जात्यावर दळतो ग गान गाऊनी जनी संग जात्यावर दळतो ग अन गान गाऊनी जनी संग जात्यावर दळतो ग अन गान गाऊनी जनी संग जात्यावर दळतो ग हा आता माझा सवाल ऐका ए बाई ए, ही का शक्ती तुराचा सामना चालू आहे का हे देव आहे देव किसन देव किसन देव! चला, बिगी बिगी पाय पडून घ्या चला 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 तर चला 1 2 3
चला देवाची ओळख झाली, तुमची ओळख करून द्या. ही चिकनी कोण? मावशी. अगं तू चकनी, तू नाही. ती कोण? हिला नाही ओळखली? अरे ही डेली सोपची स्टार आहे, बबरा. हा, मी बबरा बोलते. हा, मी बबरा बोलते. हा, बबरा बबरा बबरा. आता गबरा नाही, इकडे उभी राहा. अच्छा बाबूराव काय? बाबूराव नाही रे, बबरा बबरा. अच्छा बाबरा हिचं ओरिजिनल नाव आहे? ओरिजिनल नाही, हे माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे. हो का? Yes. ओरिजिनल नाव काय आहे? या डेली सोप वाल्यांना बाहेर खऱ्या नावाने कुत्रा पण ओळखीत नाही. त्यांच्या घरात त्यांचे आई बाबा पण बबरा बबरा म्हणून ओढत असतात. बरं बरं बबरा, तू नेमकं काय करतेस? हा, व्हॉट डू यू मीन? मी महिन्यातली 20 डेज फक्त शूटिंग शूटिंग आणि शूटिंग करते. आणि उरलेल्या 10 दिवसात काय करते? सुपाऱ्या मारत फिरते. सुपाऱ्या? पाऱ्या मारत फिरते. देवा, गोविंद विड्यातली सुपारी नाही देवा, ही वेगळी सुपारी असती. म्हणजे देवा त्याचं काय माहितीये का, हे सेलिब्रिटी आहेत ना, मोठमोठ्या कार्यक्रमांना ना गेस्ट म्हणून जातात आणि तिथे रिबिन कापतात. म्हणजे नेमकं कुठे कुठे जातात? नेमकं कुठे कुठे म्हणजे शॉपिंग मॉल म्हणू नका, ब्युटी पार्लर म्हणू नका, लायब्ररी म्हणू नका, स्पा म्हणू नका, वडापावची गाडी म्हणू नका, हॉटेल म्हणू नका, पाणीपुरीची गाडी म्हणू नका, कुठेही जाते मी रिबिन कट करायला. माझा रेट फिक्स आहे. हॅलो, रिबिन कट करायचा? हा, 20,000 रुपीज घेते मी. फक्त रिबिन कट करायची 20,000? येस, हे तर काहीच नाहीये. मी शाळेत मुलांना मार्गदर्शनाला जाते तर त्याचे मी 40,000 घेते, फक्त 1 तासाचे. 1 तासाची 40,000? Yes. बघा तेव्हा बघा, अहो विना अनुदानिक शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाला पण वर्षभरात पगार 40,000 मिळत नाही हो. नाहीतर काय, आमच्या काळात गुरु द्रोणाचार्यांनी एवढे लाखो शिष्य घडवले, पण असं काही आकारलं नव्हतं. अहो भगवंता, एवढं मोठं गीतेचं तत्वज्ञान तुम्ही असंच लोकांना दिलं, तेही काही न आकारता. नाहीतर काय, तुम्ही का असे वागताय का? अहो देवा, तुम्ही काय, गुरु द्रोणाचार्य काय, हो तुम्ही अमर आहात म्हणून लोकांच्या तोंडी अजूनही तुमचं नाव आहे. पण ह्यांना, ह्या सेलिब्रिटींना 4 वर्षात कुत्रं पण विचारणार नाही म्हणून सगळं आकारून ठेवतायत. बरं 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 बरं, ठीक आहे, पुढची ओळख सांगा. ही कोण? मेल्या मुर्द्या, मुलींना बघून तोंडाने कसले आवाज काढतोय रे? काय माहितीये का मावशी, मुलींना बघून लोकांचे पाय घसरतात, माझी जीभ घसरती. हो का? थांब, सांगते ही कोण आहे. ही मराठी फिल्मची मोठी सेलिब्रिटी आहे, सुपरस्टार. सुपरस्टार म्हणजे काय मावशे? ते का मला माहित नाही, त्यांच्यात त्यांनी ठरवलंय. तुम्ही नक्की काय करता? मी काय करते? महाराजांनी मला इथे विशेष दूत म्हणून नेमलंय. हा, आमच्या महाराजांचा जनसंपर्क फार दांडगा आहे. हा, म्हणजे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या काय करता? टूथब्रश घेतो आणि टूथपेस्ट लावतो. आमचे महाराज डायरेक्ट ट्विटरवर जातात. आधी बोलतात मन की बात, मग घासतात आपले दात. वा वा वा, चांगलंय चांगलंय. पण तुम्ही तिथे जाऊन काय करणार? आम्ही काय करणार? महाराजांनी खास आम्हा तिघी सेलिब्रिटींना मकर संक्रांती निमित्त राजवाड्यात आमंत्रित केलंय पतंग उडवण्याच्या स्पर्धेसाठी. पण तुम्ही नेमकं काय करणार तिथे जाऊन? सांगते ना, आमचे महाराज आहेत ना, त्यांना काहीही करायचं असेल तरी सेलिब्रिटी लागतात. म्हणजे साधा झाडू जरी मारायचं असेल ना तरी त्यांना सेलिब्रिटी लागतात. आणि म्हणूनच त्यांनी आम्हाला इथे दूत म्हणून नेमलंय. प्रत्येक सेलिब्रिटीला ते दूत म्हणून नेमतात. ओके ओके, म्हणजे तुम्ही तिथे जाऊन आता झाडू मारणार? ते तर करणारच आम्ही ऍज अ सेलिब्रिटी म्हणून. पण त्याचसोबत मी सेन्सॉर बोर्डा बाबतीचं माझं तिथे मत मांडणार. यात काय मध्येच काय, कुठून सेन्सॉर बोर्ड आलं? मध्ये नाही का पीकेने राडा घातला, त्याच बाबतीत मी तिथे बोलणार आहे. मी तिथे त्यांना जाऊन सांगणार आहे की तुमच्या सेन्सॉर बोर्डावर प्रत्येक जातीचे, प्रत्येक पंथाचे, प्रत्येक संघटनेचे आणि प्रत्येक धर्माचे व्यक्ती बसवा आणि त्यांनी जर चित्रपट पास केला तरच चित्रपट रिलीज करा. अरे पण एवढ्या लोकांनी सेन्सॉर केल्यानंतर तुझ्या चित्रपटात उरणार काय? माझ्या चित्रपटात जे जे विषय उरतील ना त्या विषयाला घेऊन आम्ही सामाजिक दाहक वास्तव मांडू. वा 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 वा, बरंय बरंय. चला आता पुढची ओळख सांगा. ही कोण? ही कोण? अरे मेल्या, ही लावणी सम्राज्ञी आहे. हा,
द्रोणाचारी मुकी घुंगरानं बोलती. मुर्दा बशिवला तुझा, पटकी आली तुला, तुला धुतला ओल्या लुगड्यानं, तुला जाळला उभ्या सरणावर, तुला नदीच्या काठावर पार आग लावून टाकली तुझी. आईला बाई किती बोलती, त्यापेक्षा घुंगरू बरी. बाई तुम्ही पण चाललात का राजवाड्यात? वय तर तुम्ही जाऊन तिथे काय करणार? काय करणार, आम्ही पण प्रश्न मांडणार. आमच्या राजाला की नाही सवाल करायची भारी आवड आहे. म्हणजे आमचा राजा व्यासपीठावर नुसते प्रश्नच मांडत असतो. होय की नाही, होय की नाही, होय की नाही. आणि उत्तर बितराचं काय देत नाही. आमचा राजा असाच आहे. अरे असं कसं? राजाने प्रश्नांची उत्तरं शोधायला हवी आहेत ना. बरोबर, ते जाऊ दे. चला, तुम्ही आज राजवाड्यात कोणता प्रश्न मांडणार आहात? लोडशेडी. अरे पण लावणीत ना तुम्ही कसं काय लोडशेडिंगचा प्रश्न मांडणार? ऐका, रॉकेल सरलाई झुली चिमणी फुटली कंदिलाची काच लई बरीच झाली राया आता कुठवर सोसू मी जाच बघता काय हो बोक्या वाणी उठा न काहीतरी करा आहो राया कंदिला तर रॉकेल भरा हो राय माझ्या कंदिला तर रॉकेल भरा कंदिला तर रॉकेल भरा हो राय माझ्या कंदिला तर रॉकेल भरा कंदिला तर रॉकेल भरा हो राय हिच्या कंदिला तर रॉकेल भरा ओ भरा ना कंदिला तर रॉकेल भरा हो राय हिच्या कंदिला तर रॉकेल भरा. वा 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 बाई, वा वा वा, किती उत्तम नृत्य केलात तुम्ही. मी खूप प्रसन्न झालो. मला आता स्वतःला उत्सुकता लागली की तुमच्या राजवाड्यातल्या स्पर्धेत काय घडणार आहे. मग देवा या की राजवाड्यावर. नाही, आम्ही अशा व्यासपीठावर गेलो तर वाद निर्माण होतात. त्यापेक्षा माझ्या तुम्हाला, तुमच्या राजाला आणि तुमच्या सगळ्या प्रजेला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. चला चला पोरींनो, आपल्याला बराच उशीर झालाय. राजा आपली वाट बघत असतील की नाही? हो, हो. चला येतो देवांनो. हो. तेव्हा मी काय म्हणतो, आपण जाऊया ना राजवाड्यावर. नाही ना, अशा ठिकाणी आपण असल्या कपड्यात नाही जाऊ शकत. आपण कपडे काढूनही जाऊ शकत नाही. हा? अहो त्या पिकेकडे रेडिओ तरी होता, आपल्याकडे काहीच नाही. करायचं काय आता? मी काय म्हणतो देवा, आपण चोरून चोरून बघायचं का? हा, राजवाड्याच्या बाहेरून. हा. चाल. चढा ओढीन चढणार आहोत चढा ओढीन चढणार आहोत ग बाई आम्ही पतंग उडवणार आहोत ग बाई आम्ही पतंग उडवणार आहोत पतंग उडवणार आहोत ग बाई आम्ही पतंग उडवणार आहोत. महाराज 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 मकरंदानास पुरेच्या शुभेच्छा. मकरंदानास पुरेच्या शुभेच्छा. अगं ए, मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. हा महाराज, महाराज ही सारखी बुलेट ट्रेन बघती ना, त्याचे परिणाम येतात सगळे. हा काय महाराज, महाराज आज आहे ना संक्रांती निमित्त तुम्ही ना माझी ही लाल रंगाची पतंग उडवा बर का. अगं ए मदार, काय ग लाल आहे का ती? पिवळी आहे पिवळी. नाही नाही तसं काय आहे, महाराजांना सवय आहे ना लाल करायची. म्हणजे महाराज हाँगकाँगला जाऊन आले ना, तेव्हापासून त्यांना सवय आहे आपली लाल करायची. त्यांचा आवडता रंग आहे लाल. महाराज तुम्ही आहे ना माझी पतंग उडवायची बरं का. हो हो हो, मी तुझीच उडवणार आहे. पतंग उडवणार आहे, माझी आवडती राणी. ही आवडती. हो. मला काय काटे लागलेत का? गप्पाय तू मराठवाडे. असे लग्न झाल्यापासून कधी नीट नावाला हळी दिलीत का? तुमची ती तिसरी आहे ना विदर्भाची राणी, तिला असंच वागवलं म्हणून ती पळून गेली फडणवीसांबरोबर. आता बसा बोंबलत. हे असं सतत सतत
सतत सतत मला उलट उत्तर देत असतेस ना, म्हणून तू माझी नावडती राणी आहेस. ही बघ माझा एकही शब्द असा खाली पडू देत नाही. आत्ता दाखवतो तुला. राणू, हे काय केलं? शब्द झेलला. माझं ग ते रान उठलं. राणू मला सांग, 1 आणि 1 किती? महाराज तुम्हाला किती पाहिजे? बघ बायको अशी असावी, म्हणून ही माझी आवडती राणी आहे. मी हिचीच पतंग उडवणार आहे आजच्या या काटाकाटीच्या स्पर्धेत. जे मरू द्या. हो. मुळात भर दुपारी काटाकाटी स्पर्धाच कशाला पाहिजे? अरे मी कोण आहे? अरे राजा आहे मी, राजा. हे राज्य माझं आहे, मी वाटेल तर करेन. मी माझ्या या राज्यात काटाकाटीची स्पर्धा भरवेन, नाहीतर दरबारात कॅबरे डान्स भरवेन. मला बघायचंय. बघायचंय. तूने होठों से लगाई तो हंगामा हो गया, हंगामा हो गया, हंगामा हो गया. अगे राणू राणू राणू, म्हणून तू मला आवडतेस. काय कॅबरे केला आहेस? कॅबरे डान्स होता का हा? कोबरा डान्स होता. या बाईनी फार खोबरा करून टाकला त्याचा. असेनात के ते खोबरा गडे आवडते, पण ही मला राणू पण मला बघायचंय या राज्यात या काटाकाटीच्या स्पर्धेत मला कोण शह देते ते. महाराज राणू तुझ्या आवाजाला काय झालं? महाराज तेरे चेहरे से नजर नहीं हटती, नजारे हम क्या देखे वाह, वाह. तुझे मिल के भी प्रधानजी! थांबव जरा. थांबा. तुझे मिल ए, प्रधानजी मी काय बघतोय हे? महाराज मी काय ऐकतोय हे? काय ऐकलंय तुम्ही? तुम्ही म्हणे राज्यात काटाकाटीची स्पर्धा भरवली. आणि जिंकणाऱ्याला म्हणे तुम्ही राज्य देणार आहात. डोका बिका फिरला काय महाराज तुमचं? ए शिपाई ये प्रधान आहे, सेनापती. अरे मकर संक्रांत आली तरी 30% ची उतरली नाही बरे तुमची. थांबा, एकेकाला नोकरीवर कमीच करून टाकतो. अहो महाराज सॉरी गप्प फुसणाऱ्या. महाराज अहो मी प्रधान असल्यामुळे मला राज्याची काळजी आहे, म्हणून मी तुम्हाला विचारतो. महाराज असं करू नका प्लीज, असं करू नका. मी पण हेच म्हणतेय, असं करू नका. पोराबाळांसकट रस्त्यावर येईन मी. कशाला काळजी करते मी आहे ना. अगं हे स्पर्धा सुरू व्हायच्या अगोदरच तुला कसं कळलं की मी हारणार आहे म्हणून? या काटाकाटीच्या स्पर्धेत जिंकणारच नाही म्हणून. सांगू का आपण उटीला गेलो होतो तेव्हाचं हनीमूनचं? सांग. अख्खा उटी गोपाळा संपलं तरी उठले नाही. झोपूनच राहिला माणूस. म्हणून तू मला आवडत नाहीस. 1 मिनिट राणू, आपण हनीमूनला राजस्थानला गेलो होतो तेव्हा काय झालं होतं? काहीच झालं नव्हतं. म्हणजे काहीच प्रॉब्लेम नव्हता झाला. महाराजच लाभत होते उटी गोपाळा. अगं पण तुझ्या आणि माझ्या हनीमून मध्ये 20 वर्षाचा अंतर आहे. त्याच्या गाण्याचा काय संबंध? तुटली ना ती शिडी. तरी पण तू माझी नावडती राणी आहेस, कारण तू निगेटिव्ह आहेस. महाराज मी खूप पॉझिटिव्ह आहे. मी तुमची साथ कवच सोडणार नाही. तुम्ही जर का रस्त्यावर आलात ना तर मी रस्त्यावर उभी राहील, रस्त्यावर खाईन. अगं ए राणू, अगं मी नक्की जिंकू की तुला रस्त्यावरच खायचंय? राणी साहेब माझ्याकडे रस्त्यावरची बडीशेप हवी काय? खायचं म्हटलं की सतत पुढे. आमच्याकडे पण थोडं लक्ष द्या की प्रधान जी. तुम्हाला कसं विसरेन मी राणी साहेब? तुमची बुगडी रात्रीची अजून माझ्याकडेच आहे. प्रधानजी राणी साहेबांची बुगडी तुमच्याकडे कशी? महाराज तुमचा गैरसमज होतोय महाराज, असं काही नाहीये. तुम्हाला सांगतो रात्री राणी माझ्या महालात आल्या. तुम्हीच महालात आलाय पण. चुकून आता बोलता आलो. राणी माझ्या महालात आल्या आणि म्हणाल्या माझं रिपेअर करून द्या बुगडी. मग हे केव्हा बोलणार? रात्र संपता संपेना, रात्र सरतच नव्हती आणि शेवटी पहाटे झाले. प्रधानजी काय? बुगडी रिपेअर झाली महाराज. तीच बुगडी मी घेऊन आलोय महाराणींची. सतत गैरसमज म्हणून तुमच्या बायका माझ्याकडे येतात. हो प्रधानजी, तुम्हाला आपले महाराज काय येडे वाटले का? तोंडावर एकदम बावळट, बिंडोक, बेशरम, बेहया जरी दिसत असले तरी 1 नंबरचा शातीर दिमाग आहे त्यांचा. ए शिपुरड्या, इकडे रे इकडे. नाही राहू दे, तिकडे थांब.
तू नक्की माझी प्रशंसा करतोयस की भर दरबारात माझा अपमान करतोयस? मी कसा अपमान करणार महाराज तुमचा? आता केलास तसा बावळट समजतोस कोण स्वतःला? माझ्या तोंडावर महाराजांचा अपमान करतोस, त्याला बावलट म्हणतोस? अरे एखादा माणूस असतो बावलट म्हणून त्याला बावलट म्हणे? अरे एखादा माणूस असतो डोक्याला म्हणून त्याला असं तोंडावर म्हणे? महाराज तुम्हाला तरी लाज वाटली पाहिजे होती, पण एक नंबर ते निर्लज्ज म्हणून तुम्ही करिअर केलेले या राज्यामध्ये. महाराज तुला साधी अक्कल नाही, हे असं बोलतोस तू महाराजांना? प्रधान. महाराज तुमचा अपमान मी कदापि सहन करणार नाही. या असल्या माणसानं कड्यावरून ढकलून दिलं पाहिजे, उकळत्या तेलात तळलं पाहिजे, हातपाय कलम केले पाहिजे, गर्दन मोडली पाहिजे. चुप रे. जा बाबा जा. नाही नाही महाराज सॉरी ना. असं करतो तुम्हाला? महाराज तुमचा अपमान मला बघवत नाही महाराज. प्रधानजी मी खुश झालोय. प्रधानजी बोला बोला, तुम्हाला काय पाहिजे? ही एक द्या ना. ही एक द्या. ही कोणाची आहे रे? माझी आहे. हा, ही घे. चल. कधी वापरली होती काय? आज पहिल्यांदाच बाहेर काढली. कसली युसलेस माणसं नोकरीला ठेवली. हा माणूस हा फक्त चेहऱ्यावरनं सेनापती वाटतो, कर्तृत्वाने सूर्य आणि चाकूला धार काढणारा माणूस आहे. अहो कोंबडा हा बघा छप्पर उडालाय. कसा याला सेनापती ठेवतो? कशी हिंमत होती तुमची? कोण तुम्हाला बावलट म्हणणार नाही राज्यात? मला सांगा तुम्ही. हे बघवत नाही मला, म्हणून काळजी वाटते मला नाही राज्याची. नाही, सगळं मला कळलेलं आहे, तुमची काळजी कळलेली आहे. पण महाराज तुमचे फायनल ठरलंय का आज काटाकाटी स्पर्धा लढवायची म्हणून? होय, आज मला पतंगीची काटाकाटीची स्पर्धा करायची आहे आणि बघायचं मला कोण हरवतो. आणि जो मला हरवेल त्याला मी राज्य देणार आहे. महाराज एंट्री ओपन आहे. येस, ओपन फॉर ऑल. ठीक आहे महाराज, ठीक आहे. मग या काटाकाटीच्या स्पर्धेत मी तुमच्या विरुद्ध लढायला तयार आहे, कारण तसंही मला तुमच्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट आहे. अरे परधान्या, अरे किमान माझ्या समोर तरी फ्लर्टिंग करू नका. अहो महाराज तसं नाही. अहो बाहेरचा कोणीतरी स्पर्धक भाग घेईल आणि तुमची प्रॉपर्टी सार्वजनिक प्रॉपर्टी होईल, त्यापेक्षा घरच्या घरीच वाटून घेऊया ना. फारसं काही होणार नाही महाराज. फार तर तुम्ही माझ्या रूम मध्ये शिफ्ट व्हाल आणि मी राणेसाहेबांच्या रूम मध्ये शिफ्ट होईल. प्रधानजी तू किती नीच प्रतीचा माणूस आहेस. ही ना वाटेल ते आरोप करू नका महाराज. तुमच्यात पतंगीच्या काटाकाटी स्पर्धेत भागाची हिंमत नसेल तर तसं सांगा सरळ. अरे कोणाशी बोलताय प्रधानजी तुम्ही? अरे राजा आहे मी, राजा, क्रूज रिटर्न राजा. हे राज्य माझं आहे. अरे हट. अरे सारख्या परदेशात जाऊन आणि तिकडे भाषण झाडून राज्य मिळवता येत नाही. प्रधानजी माझ्याशी जर अदबीनं बोलायचं. अरे हटाव. आता कोण राजा नाही आणि कोण प्रधान नाही, आपण स्पर्धक आहोत. तसं असेल तर मी पण राजा नाही आणि तू पण प्रधान नाही. स्पर्धा सुरू की जाय. घ्या पतंग घ्या, उडवायला सुरुवात करा. मांजा तिकडे. हा उडवा. चला मी आय शाबास. उडाली. प्रधानजी तुम्ही काय झाक उडवता हो? अशीच उडवा, लांब अशीच उडवा. सेनापती तुम्ही काय धार काढते तुमच्या तलवारीला? लांब हो ना मग, नाही तर कन्नी कापून टाके ना तुमची. अरे खादाड, अरे ते ठेव डबा बाजूला आणि ती फिरकी धरायला मदत कर मला. या बाईने केलेलं आयुष्यातलं पहिलं काम. मरू दे तिला. ये काय? इकडे महाराजांची कापूया. महाराज पतंग वाचवा, आपलं राज्य वाचवा महाराज. ए बघ ए बघ ए बघ. महाराज स्पर्धा मी जिंकलेलो आहे, तेव्हा नियमाप्रमाणे राज्य तुम्ही मलाच दिलं पाहिजे. ठीक आहे प्रधानजी. तिकडे एका बाजूला जाऊन उभे राहा. ठीक आहे. बाकी सगळे जण इकडे या तुम्ही. प्रधानजी मी कबूल केल्याप्रमाणे तुम्हाला राज्य देतो. डोळे बंद करा.
सरप्राईज आहे. बंद करा डोळे. केले. दिले तुम्हाला राज्य. ए बाकीच्यांनी सगळ्यांनी लपा 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 ए, लपा लपा. ए, लपा लपा काय? लपा लपा काय? काय चाललंय हे महाराज? लपा काय लपा? राज्य द्या. अरे लपाछपीच राज्य देणार होतो तुला. तुला काय वाटलं खरं राज्य देणार होतो? शिव बाबा, ही चिठ्ठी काय? चिठ्ठी? ही चिठ्ठी काय? प्रधानजी, अरे असे नुसते पेच लढवून राज्य नाही मिळवता येत, तर राजकारणातले डाव पेच लढवून राजकारण करायचं असतं. कळलं का प्रधान्या? अरे क्रूज रिटर्न राज आहे मी. मला वाटलंच होतं आमचे राजे असे कसे हरणार. हो, मला पण माहिती होतं. मस्करी मस्करी मस्करी. आता बस करी. आज जरा आता मकर संक्रांत आहे म्हणून ठीक आहे, पण तुमचा प्रत्येकाचा टर्न असणार आहे, कळलं का? पण आज या मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी आज आपण जरा मकर संक्रांत सेलिब्रेट करूया. अरे ढील दे रे भैया. अरे ढील दे रे भैया. इस पतंग को ढील दे. जैसे ही मस्ती में आए ओ आए ओ आए. जैसे ही मस्ती में आए उस पतंग को खींच दे. ढील दे रे भैया. मंडळी, मकर संक्रांतीच्या निमित्त हे इथलं सेलिब्रेशन असंच चालू राहणार आहे. पण या ब्रेक नंतर राजवाड्यात खास तुमच्यासाठी अंशुमने पॅडी ठेवण्यात आलेलं म्हणजे अंशुनी पॅरडी. तुम्ही पाहत राहा कॉमेडीच्या बुलेट ट्रेनचा स्पेशल एपिसोड, अर्थात गुरुवारची जत्रा न भानगडी 17. हॅपी मकर संक्रांत. क्या बात. रसिका हो, नमस्कार नमस्कार नमस्कार. आजच्या या मकर संक्रांतीच्या दिवशी आम्ही या अंशुमने पॅडी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमात स्त्रियांवर आणि पुरुषांवर कशी वेगवेगळ्या प्रकारची ही संक्रांत कोसळलेली आहे त्याची व्यथा आम्ही तुमच्यासमोर सादर करणार आहोत. तयार आहात तुम्ही सगळे? तर या गाण्यातल्या पहिल्या 2 ओळीतनं तुम्हाला लक्षात येईल की मी हे का पांघरून मी घेतलेलं आहे. आय आय आय. वा 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 वा. क्या बात है, क्या बात है. आय 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 आय. ए, क्या बात है, क्या बात है. लाथेने मारणे. कशाने लाथेने, ज्याला आपण चरण कमल सुद्धा म्हणतो. क्या बात. हा? पद दाखवले तुम्ही. वरती वरती. तर लाथेने मारणे मारून अंग सुजणे. हे बघा किती बारीक होतो मी माहितीये. सुचलोय मी, सुचलोय. लाथेने मारणे मारून अंग सुजणे. लाथेने मारणे मारून अंग सुजणे. मी कळवळून ऐके. क्या बात है, क्या बात है. वा कसं कळवळून कळवळून. हाँ, क्या हरकत है, क्या बात है, क्या बात है. मी कळवळून ऐके सारे तुझे टोमणे. लाथेने मारणे मारून अंग सुजणे. मी कळवळून ऐके सारे तुझे टोमणे. बघा.
क्या बात पती हा हा पती. अच्छा अच्छा जरा उलट घेतलं मी. अच्छा पती हा मनुष्य आहे बरं का. शेवटी पती सुद्धा एक माणूसच असतो, मनुष्य असतो. प्रश्न पडलाय तुम्हाला. हा? तर पती हा म्हणजे हा पती जो आहे, ह्या बायकांनी म्हणजे छळ करायचं नुसतं एक साधन समजलेलं आहे. पती हा म्हणजे येता जाता नवऱ्याकडनं हे दे ते दे ते दे, ह्याला पैसे दे त्याला पैसे दे. अरे काय करणार पती. पती तुमचेच विचार मांडतोय मी. पती हा मनुष्य आहे, पती हा. क्या 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 बात है, क्या बात है, क्या हरकत है. पती पती हा पती हा पती हा पती हा पती हा पती हा. हरे हाय 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 रे सैया बेईमान. वा पती बदलताय तुम्ही, तुमचा ओरिजिनल पती घ्या. बरोबर पती. पाहिलं ह्या प्रकरणात पतीचा केवढा मोठा प्रवास झालाय ते. वा परतीच्या प्रवासाला जा. एक काम करा, जर टच करा इकडे परत. चला. पती हा परत स्वगृही परतलेला आहे. पती स्वगृही परतलेला आहे. तर पती हा मनुष्य आहे, त्याला किती छळावे, हृदयात प्रीत त्याच्या तुझलान ते कळावे. वा वा फुटला. काय म्हणताय तू का उठला. हा बरं. फुटला फटाकन डोळा, फुटला फटाकन डोळा, दिसले तिथेच तारे, मी कळवळून ऐके सारे तुझे हे टोमणे, मी कळवळून ऐके सारे तुझे हे टोमणे. लाटणे मारणे अन मारून ते पहाणे. असता की नाही तुम्ही, असं करता की नाही, असं ठणकन देता नाही असं बघ. आहे की नाही? ते हात टाकायचे. हा, तर लाटणे मारणे अन मारून ते पहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे घराणे, मी ओळखून आहे सारे तुझे घराणे, मी ओळखून आहे सारे तुझे पॅडिक हा तुम्ही पुरुषांची व्यथा मांडलीत, परंतु पुरुष सुद्धा कमी छळत नाही बरं का. पुरुष छळण्यामध्ये विविध प्रकार वापरत असतात आणि त्याच्यावर तुम्हाला काही काव्य सुचलेलं आहे. इर्षाद इर्षाद इर्षाद. तर तुमची परवानगी असेल तर. इर्षाद. बाई तंबोरा काढा. बाई तंबोराचा आंबोरा बदललात तुम्ही, आब्रा बदललात तुम्ही, केवढा तारा लावलात तुम्ही, काय हरकत नाही. सुरू. लटपट 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 तुझं चालन कसा कसा, लटपट 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 तुझं चालन, खांब्यानंतरच चालन ग क्वार्टर नंतरच, बोलन ग इंग्लिश वरवरच, दारुड बेवड दारुड बेवड
लटपट तुझं चालन आ, आ, आ. हो थाप ही नवी नवी त्याची, थाप ही नवी नवी त्याची, सुटे रोजची कधी नशिळी, मित्राची साथ सगळी, दिसे मार साळ सुद्धा लबाड जात पुरुषाची, दिसे मार साळ सुद्धा लबाड जात पुरुषाची, जात फसवी ही सरडाची, जात फसवी ही सरडाची, दिसे मार साळ सुद्धा लबाड जात पुरुषाची, नव शेजारी बाया पोरी चाबरट 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 नजरेत, बोल नग खांद्यानंतरच, चाल नग क्वार्टर नंतरच, काल नग क्वार्टर नंतरच, दारुड बेवड दारुड बेवड दारुड बेवड, लटपट 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 ए लटपट 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 ए लटपट लटपट लटपट. बाई चाल, थांब, थांब, बाई चाल, बाई चाल. गोंधळ मांडीला हे आईचा गोंधळ मांडीला, हे लटपट 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 आईचा गोंधळ मांडीला, अरे आईचा दादा क्या बात है क्या बात है क्या बात. वा 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 वा. थोडक्यात काय तर स्त्री पुरुषाने एकमेकांवर अन्याय करणं म्हणजे समाजावर अन्याय करण्यासारखं आहे, त्यामुळे कुणीही कोणावर अन्याय करू नका. तर घेऊया छोटासा ब्रेक, भेटूया पुढच्या कवी संमेलनात. हा पारो ग पारो बुलेटची पारो, कवी आयले इकडे कवी आयले, कवी आयले इकडे कवी आयले, संमेलनात माझ्या कवी आयले, पारो ग पारो बुलेटची पारो, कवी आयले इकडे कवी आयले. हा तर मिनी सुरेखा म्हात्रे तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतं आपल्या कवा कवा भरवण्यात येणाऱ्या या काव्य कन्नला त्या मध्ये मध्ये फुलामध्ये शिरत तू मीने काहीतरी बोलत ना. हा तर तुम्हाला आपल्या कार्यक्रमाचे नियम माहितीच, तुम्हाला ज्याची कविता आवडेल त्याच्यासाठी तुम्ही जोरजोरात ताल्या वाजवायच्या. कविता आवरल्यावर तुझं कधी आवडणार आहे? कंटिन्यू प्लीज. आणि कविता नाही आवरली तर आपल्याकडे दरवाजामध्ये पोकल बांबू ठेवलेलेच, त्या पोकल बांबूनी त्यांना जोर जोरात आणायचं. बाई तुमचं आवरा ना, लवकर सुरू करा, मला खूप जोराची आली आहे. कसला कवी हा चासला. तू एक काम कर, जा जाऊन ये जा पटकन. नाही नाही, मला तसलं काही नाही, मला जोराची कविता आली आहे, कविता. अच्छा म्हणजे यांना जोराची कविता आली आहे. तर तेच बोललो तू कन्नाला रिपीट करताना कुठंच खात. तर आज इथं मकर संक्रांती निमित्त कार्यक्रम ठेवला ज्याचं नाव तिळगुळ घ्या आणि मावरा द्या. एक मिनिट, तुम्ही चुकताय चुकताय तुम्ही. क तिळगुळ घ्या आणि काय ते तुमच्या पांढरपेशी लोकांमध्ये असतं ना, गोड गोड बोला, असा काहीतरी कार्यक्रम आहे हा. काय बी तिळगुळ घ्या आणि बाईचा मुखा घ्या. आता कानाखाली जाल काढीन ना तुझ्या. तू काय म्हणत ते नीट बघ. असं म्हणजे तो मावरा म्हणत, मावरा. त्याला माहित मला मावरा लय आवडत, म्हणून मी माझ्या कार्यक्रमाचं नाव ठेवलं तिळगुळ घ्या आणि मावरा द्या. सुरू करता का आता? सुरू करता करत तर आपण लगेचच आपल्या या काव्य संमेलनाला सुरुवात करूया. आणि आपली पहिली कविता घेऊन येतात आपले विद्रोही कवी केसाल. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं जे काही तुमच्या पांढरपेशी लोकांमध्ये म्हटलं जातं ना, आणि त्यानिमित्त तुम्ही काय ते तिळगुळ, तो हलवा देता ना, हलवा, तो काटेरी, तो कसा तयार करतात, किती हिंसक असतं ते सगळं, याचं व्यवस्थित विश्लेषण आज मी इथं माझ्या कवितेत करणार आहे. वा वा क्या बात आहे. वा वा वा. शांत बसा, कुणाचा आवाज नकोय मला.
मख्ख चेहऱ्याच्या कढईला ठेवलं जातं तप्त शेगडीवर. ओके, म्हणजे तप्त शेगडीवर ठेवलं जातं. कानाला याला रिपीट शांत बस. करतो तू. आधीच त्याला जोराची झालीये. जोराची आली आहे तेच ते. कविता. हा. मख्ख चेहऱ्याच्या कढईला ठेवलं जातं तप्त शेगडीवर आणि दिले जातात अगणित विस्तवाचे चटके त्या कढईच्या बुडाला. अच्छा, म्हणजे चटके दिले जातात त्या कढईच्या बुडाला. याच्या बुडाला पोकळ बांबूचा फटका मारे. कानाला रिपीट करतो तू. गप्पास ना. ते तुम्ही बोला. हे कुठं हो तुम्ही? ते काहीतरी तुमच्या बुराला चटके देतात तू कोणतरी. माझ्या नाही, नाही. दिले जातात असंख्य चटके कढईच्या बुडाला. हा, कढईच्या बुडाला. सॉरी. निष्पाप पाणी ओतलं जातं त्या लाल कढईत आणि मग टाकली जाते तुमची पांढरपेशी साखर. विनाकारण पाणी ढवळाढवळ करत बसतं आणि मग तयार होतो पाक. त्यातून येतात अतिरेकी. तू जरा जादाच अतिरेक करतोय असं नाही वाटत आहे का तुला? जरा गप्पच, नाही तर मी तुझ्यावर आवरा अतिरेक करीन की तुला पोकल बांबूचे फटके देईन आणि पोकलला सोडून येईन. पाकला शांत बस. त्याच पाकातून तयार होतो तो काटेरी हलवा, जीभ फाडणारा. आणि याच फाटलेल्या जिभेला घेऊन सुहास्य वदने आपण म्हणतो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. वा वा वा, क्या बात आहे. वा वा वा. कविता होती. हा? कविता होती. कौरी भारी होती. बोल. बसा. आता आपण आपल्या पुढच्या कवीचं स्वागत करूया, ज्याचं नाव पीके. हे कोणतरी आलं वाटतं. कवितेची सुरुवात आहे माझ्या. कवितेची सुरुवात आहे. शोधतोय मी तीळ प्रत्येक गुळागुळात. शिरलो पुरता प्रकरणाच्या मी पारामुळात. ही बॅटरी म्हणजे माझी अल्लाउद्दीनचा चिराग आहे. गुळ चोरांनो सावधान, माझ्याकडे तिळाचा सुराग आहे. तुम्हाला वाटत असेल ये इसकी मुफ्त की बडबड है. शोध डीके शोध, तिळगुळ में कुछ तो गडबड है. तर मग मंडळी, गुरुवारच्या जत्रेतला तिळगुळ, वड्या, हलवा कसा वाटला तुम्हाला? संक्रांतीचा गोडवा दुपटीनं वाढला का नाही? हा, पण ह्योच गोडवा घेऊन आम्ही उद्या पुन्हा येणार आहोत. तुम्ही पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.